तर जय बाळू मामा. तर आज आपली सुरुवात व्हिडिओची झालेली रानातून. आज बऱ्याच दिवसातून रानातून व्हिडिओ केलेला आहे. एकच मिनटं माझ्या डोक्याला काय राहिलं आहे, मास्क. मी घातलं होतं मास्क. तर मी आलेली पाण्यावर. तर ही बघा आपली मोटर इकडं चालू आहे. कशी पाणी मारते मोटर माहिती का? बाद 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 पाणी मारते का नाही मोटर. आज गुरुवार आहे आणि सकाळपासून काय लाईट नव्हती. वावरात येडं घालून घालून कटाळा आला. इरू जाऊन लाईट येत जा लाईटीचं चालूच होतं. तर आपलं असं पाणी मारते मोटर बघा. आणि पाणी आहे गोसावळ्या. तर मी आज दाऱ्यावर आलेली आहे. तर हे बघा आपला गोसावळा. कुणी कुणी बघितलं आहे आपला गोसावळा तर बघा असा आहे गोसावळा. आणि त्याला सकाळीच खत घालून घेतलेलं आहे. सकाळी लाईट सकाळीच आली 10:30 वाजता. त्यामुळं सकाळ खत घातलं. पण आज गुरुवार असल्यामुळं लाईट काही टिकली नाही आपली. लाईट गेली त्याच्यामुळं काही खत सकाळचं अजून थोडंफार एगारले थोडंफार आहे. 12, 32, 24 खत घातलेलं आहे आपण. तर आता चला आता घ्यायचे भिजून. आता दिवस तर गेलाय पार. 4 वाजत आलेत. मग 4, 4:30 वाजले. मग असं पाटाने पाणी येते खाली. कसा आहे आपला गोसावळा. तुमच्या इकडे काय लावतात शेतकरी लोक? गोसावळा लावतात का काय लावतात? ज्याचे त्याचं वेगळं लावण्याचं हे असतंय. तर आम्ही आमचा गोसावळाचा फेमस गोसावळा दिसते का? आम्ही गोसावळा सोडून दुसरं काय लावत नाही. तर हे आपला गोसावळा आहे. चला तर म्हणलं आज तुम्हाला दाखवा. रानातून सुरुवात केली. लग्नात आमच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. त्याच्यामुळं लग्नाचं सगळं इथून मागचं हिडिओ झालं. बरंच ते लग्नाचंच झालं. आणि तर आता वारंबार भरला आहे. सर वाखुरं भरलं. आता तुमच्याबरोबर बोलायचं का ते दारं द्यायचं सांगा. आता काय करायचं नेमकं. तर हे बघा आपली कशी फुलं बिलं गोसावळ्याची आहे का? बारीक माल लागलाय मस्तपैकी. खरंच गोसावळा एकदम जोरात गोसावळा आहे. क्वालिटी गोसावळा आहे. आणि गोसावळ्याला आपल्या बाजार आहे. 1 नंबर आहे. हे बघा कसं आहे गोसावळा. लांब लचक का नाही एकदम मस्तपैकी आहे का? हे बघा. तर लग्नाचं व्हिडिओ आपलं कुणी बघितलं. कुकू लावण्यापासून आपण सगळं व्हिडिओ टाकलेलं आहे. शॉपिंगपासून. तर असं आपला झालं लग्न पार पडलं. तर आता चला म्हणलं रानातली कामं करून घेऊया. तर असं आहे बघा आजचं रानातलं. आज दादूचं पप्पा गेले जरा कार्यक्रमाला. त्यांच्या मुलाचीच पूजा असल्यामुळं ते पूजाचं साहित्य काय आणायचं आहे त्याच्यामुळं ती गेले. आणि लाईट काय सकाळपासून नव्हती. तर आता लाईट आलेली आहे. तर मी दारं देऊन घेते. नंतर तुमच्या संग काय आहे ती बोलती. पण आता हे दारं द्यावंच लागत नाही तर वाखुरं फुटून जाईल. चला दारं देऊन घेते. तर हो का ते मंदिर दिसतं. त्या मंदिराच्या तिथं आपलं घर आहे. आणि अशी तिथून त्या घराच्या खाली थोडं दिसतंय ते मेथी घास आहे. तिथून खाली आपली अशी लागण झालेली आहे. तर हे बघा त्याच्यात गावात पण निघले. पण अजून उगावतोय बारीक. हे बघा हे असं उगावतात ऊस. म्हणून खुरपून घेतलं नाही. बघू आता खुरपून घेऊ किंवा मग औषध मारून घेऊ. काहीतरी करू त्याला. पण अजून उगावतोय. अजून कुठं चांगला उगावला. आणि असा आहे आपला गोसावळ्याचा फळ. तर आपलं वाखुरं लगेचच भरतंय. कारण का आता दार द्यावं लागेल. एकतर लाईट उशीर आली आणि त्याला टाकलेलं आहे खायला. खायला जर नाही हिगारलं तर आपल्याला ते त्याचा रिझल्ट बसणार नाही. म्हणून साठी तर आपल्याला हे का पाणी किती लांब नाही येते आहे का. तर आता आपल्याला दार देऊन घ्यायचे. आणि कसेच सारं गोसावळ का उद्याच तोडा आहे. दिवसाडा तोडतो आम्ही. हे बघा कालच तोडला होता आपला गोसावळा आहे का. तर उद्या आपल्याला तोडायचं आहे. त्याच्यात भीती वाटते. पाटात पाय घसरायचं. हे आहे आपलं खोरं. तर आता दार देऊन घेऊया आपण. शेतकऱ्याला हे काय असतं धावपळ चालूच आहे.
पाणी येते निवाळ चक एकदम विहिरीचं पाणी आहे. चालले का नाही बाद 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 पाणी. हां तर आता मी दारं देऊन घेते. चला दारं देऊ. आता इकडं पाणी आले बघा आपलं. हो का बघा इथं एक दुसरं एक साहित्य आहे आपलं खाण्यासाठीच लावलेलं आहे. कसं मोठे मोठे पाले त्याला काही अजून आलेलं नाही. काही भोपळा आहे. कसा आहे भोपळा? गोल भोपळा आहे. गोल अंडी भोपळा म्हणतात त्याला. बरंच लावलेलं आहे. तर असा आहे आपला भोपळा सुद्धा खायला येईल आता. तर असा आहे आपला गोसावा. असं समोरच रोड आहे आपल्या वावरा शेजारी. डायरेक्ट इथं माल बाहेर काढायचा, भरायचा, पॅकिंग करायचा. डायरेक्ट गाडी ती रस्त्याला भरायचा. हडपसर पुन्हा मार्केट. तर काय भेंडीचं झाड आहे. हे भेंडीचं झाड आपण लावलेलं आहे सावलीसाठी. त्याचं लाकूड लावलं होतं तोडून. भेंडी म्हणजे खायची भेंडी नाही बरं का. दुसरं एक झाड आहे. हेच म्हणजे मोठं पाणी याला शेळ्या बिळ्या खात्यात. तर हे झाड आपण सावलीसाठी लावलं आहे. सावलीला का लावलं तर उन्हाळ्या दिवसात आपल्या इथं माली चालू असला तर इथं सावलीला आपल्याला माल भरता येईल म्हणूनसाठी आपण हे भेंडीचं झाड लावलेलं आहे. 2 भेंडीचं झाडं लावले आहेत. 3-4 लावली होती पण 2च आल्यात. तर त्याला उन्हाळ्याचं बादलीने पाणी घातलं आणि ही बघा त्याला अशी फुलं लागलेत. कळे लागल्यात त्याला. तर खरंच लय भारी सावली झाली. ती गोल झाले चांगलं. आणि तो का तिकडे एक दिसते तो का ते पण भेंडीचं झाड आहे. त्याची लाकडं लावली तर ती फुटतात. फक्त त्याला पाणी घालायला पाहिजे. आणि इकडं आपला असा गोसावळा आहे. हे बघा. तर कोण कोण व्हिडिओ आपलं कुठनं बघता तुम्ही कमेंट करत जावा. आता तुमच्या संग भांडणं करेन मी. तुम्ही कमेंट करत नाही. कमेंट करून सांगा तुम्ही कुठनं व्हिडिओ बघता. आमचं व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात तुम्हाला. हे बघा आपला गोसावळा. हे बघा कसा आहे गोसावळा. नाच बरी गोसावळा आहे का नाही. हां क्वालिटी रॉयल शेतकरी. नाच करायचा ना शेतकऱ्याचा. नाच नाही करायचा शेतकऱ्याचा. माल आणावा लागतो. ह्याला पण सकाळची एक फवारणी घेतली आहे. हे मला फवारणीचा व्हिडिओ घेता आला नाही. तुम्हाला पुढल्या वेळेस नक्कीच व्हिडिओ फवारणीचा दाखवणार आहे. ह्याला कुठल्या ह्याला आहे ना इतकं डोस द्यावा लागतात ना. जेवढं माणसाला डोस असतात ना तेवढ्या तरकारीला डोस द्यावा लागतात. तेव्हा ही तरकारी चांगली येते. नाहीतर वाकडं तिकडं काय पण हो का करप्या डावण्या असं झाले. पण त्याला सकाळी घेतली फवारणी तर आता होईल जाग्यावर येईल. लय रोग आहे. का ह्याला असा करपे म्हणतात. गेली काय लाईटीने एकदम भावले. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे लाईट काय ठिकाण. तर चला म्हणलं आता दादूचं पप्पा गेल्यात थोडं गावात. तर थोड्या वेळ आहेत आरे. मी आपल्या गाय आहेत घरी बऱ्याचच. गायांना आता मी 4 वाजता पेंड ही टाकून आली. पेंड भुसा. तर आपल्याला 6 वाजता दुधाची गाडी येते. 6 वाजता दारा काढून कुट्टी ही करावं लागते. तर नुसतं एवढंच नाही काम. शेतकऱ्याला कसं आहे जनावरं लागतात आणि शेती बी बघावं लागते. कारण का एका ह्याच्यावर काय जमत नाही. सगळंच बघावं लागते. शेतीला खर्च तेवढा आहे. जनावरांना तेवढाच खर्च आहे. तर आता पाणी कुठं आले बघू दे. हां एक वाकरं भरले. आता दुसऱ्या वाकऱ्यावर पाणी चालले. तर असं होतं बघा आजचा व्हिडिओ. तुम्ही कुठनं बघता व्हिडिओ नक्की सांगायचं आणि कमेंट करायची. व्हिडिओ लोक बरीच बघतात पण कमेंट करत नाही, सांगत नाही. आमचं व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात तुम्ही कमेंट करून सांगायचं. तर चला आज आपण व्हिडिओ तिथंच थांबूया आणि दारे देऊन घेऊया. काय होईल भिजवायचं राहील. पाणी जाईन एकीकडं. मी बसन व्हिडिओ करत. तर आपलं भिजवायचं राहील. आता सकाळी असलं खायला टाकले. कसं आहे दिसते का बघा मातीत मिसळले. 12, 32, 24, 24 किती कलर आहे त्याचं हो का. गुलाबी कलर आहे, काळा कलर आहे आणि पांढरा कलर आहे. अजून त्याच्यात काहीतरी 1-2-3 प्रकारचं होतं खायला. मला काय एवढी सगळी नावं माहीत नाही. आणि त्याला कोंबड्यांचं पण आणलेलं आहे आपण खायला. कोंबडी खत
चिकन आपण खातो ना चिकन, बॉयलर चिकन, तसं तरकारीला बी चिकन लागते बरं का. नुसती माणसंच नाही चिकन खात, आम्ही तरकारीला पण चिकन घालतो या. त्याच्यामुळं माल जबरदस्त गावतोय. तुम्ही पण तुमच्याकडे तरकारी असली ना तर नक्की चिकन घाला, चिकन खत घाला. चिकन भाव घालू नका, चिकन खत घाला. असं आहे. म्हणजे बॉयलरचं खत, लेंडी खत, शेणखत आणि बॉयलरचं खत. तर आम्ही शेणखत ज्यावेळेस लावायच्या आधीच घातलं होतं, नांगरट केली त्यावेळेस आम्ही हे घातलं होतं, काय शेणखत घातलं होतं. त्याच्यानंतर आता आपण 2दा-3दा त्यांना डोस दिलेला आहे मिक्स खाण्याचा. 12, 32, 24, 24 कुठलं काय 18, 26 काय असं बरंच खाद्यांची नावं आहेत. तर ते आपण 3-4 वेळा घातले. आपलं महिना जवळजवळ महिना चालू झालेलं. आणि आता आपण आणलेलं आहे कोंबडीचं बॉयलरचं खत. तर ते बॉयलरचं खत पण आपण पाण्यामध्ये सोडणार आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. कोण शेतकरी असते त्यांनी नक्कीच घाला बॉयलरचं खत. जसं माणसाला चिकन आवडतं, बॉयलर आवडतं, तसेच रानाला पण लागतं, तरकारीला पण लागतं. तर तुम्ही पण नक्कीच घाला. आणि कुठनं व्हिडिओ बघता नक्की कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ आपण तिथंच थांबूया म्हणती जास्तच बोलती असं होतं. पण नाही, आता थांबूया. आता मला दार द्यायचं आहे, नाहीतर पाणी जाईन फुटून. चालतंय. तर सर्वांना बाय, धन्यवाद. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.